गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री भगवान उवाच, 9व्या अध्यायाचा पहिला श्लोकच आहे. इदम तु ते गुह्यतम प्रवक्ष्याम्य सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान म्हणतात, अर्जुना, जे जाणून तू सर्व धर्माधर्म रूप पापापासून मुक्त होशील असे हे अत्यंत गूढ जे विज्ञानाचं ज्ञान ते आता मी निर्मत्सर अशा तुला सांगतो. इथं भगवंतानी या अध्यायाच्या जाणीवेतनं एक संदेश दिलेला दिसतो आपल्याला. तो म्हणजे की हे जर खरं ज्ञान, खरं सत्य जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल आणि तुम्ही ज्याला धर्म समजता, अधर्म समजता, या धर्म आणि अधर्माच्या ज्या सामाजिक भूमिका आहेत, या सामाजिक भूमिकेला महत्व नाही असं नाही, परंतु त्या सामाजिक भूमिका कोणी निर्माण केल्या आहेत? शेवटी समाजातल्या विद्वान, वडीलधाऱ्या, अनुभव संपन्न अशा लोकांनीच त्या तयार केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये समाज बांधणी एका जाणीवेतनं कुटुंब जगत जावं आणि सगळ्यांच्या धारणा सर्व घराघरातनं एकाच भूमिकेत असाव्यात. जसं आपण आता जसं साजरा करतो स्वातंत्र्य दिन, भारताचा स्वातंत्र्य दिन, आज तुम्ही कुठल्याही घरामध्ये जेव्हा जाता, हे 100%तल्या 99% किंवा 90% धरा, म्हणजे एक 90% समाज हा खूप मोठा समाज होतो, लक्षात घ्या. 100तली 90 माणसं इज अ बिग जॉब. तर या प्रत्येक घरामध्ये आपल्याला त्या दिवशी भारताचा झेंडा लावलेला दिसेल, आहे की नाही? त्याच्यामध्ये ते घर लोक सगळे आनंदामध्ये असतील, त्यांच्यामध्ये घरात लहान मुलं असतील तर ते सकाळी उठून शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये काय जे काय असेल त्यांच्या याच्याप्रमाणे बिझी असतील. जाऊन परत आल्यानंतर दुपारचं जेवण खाण असं करून मग विश्रांती आणि एक आनंदोत्सव अशी मानसिकता तयार झालेली असते. म्हणजे हा एक धर्म झाला ना, एक ठेव झाली की संपू. आणि ही सोपी गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. अशा रोजच्या जीवनामध्ये आज समजा कोणी एखाद्याने 15 ऑगस्टला नावं ठेवली तर आपण काय म्हणू? काय माणूस आहे हा, की याला माहितीच नाही 15 ऑगस्ट काय म्हणायची. म्हणजे समाज ज्या पद्धत, आणि असं वर्षानुवर्ष जेव्हा होत जाईल तेव्हा आपल्या पुढच्या 10व्या पिढीला काय होईल तुम्ही विचार करा. 15 ऑगस्ट साजरा नाही केला ना तर देशद्रोह होईल, म्हणजे पाप होईल. बघा, पाप पुण्याच्या कल्पना कशा प्रकारे येत जातात. त्याच्या वस्तुतः ईश्वराशी संबंध नाहीये. मी उदाहरणादाखल दिलं फक्त हे तुम्हाला लक्षात. परंतु पाप पुण्य हा त्या त्या सामाजिक जीवनातल्या धर्माधिष्ठित, म्हणजे ते काही वाईट नाहीये, चांगलंच आहे. पाप पुण्याची कल्पना वाईट नाही, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे एक धारणा, मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्यामध्ये एक व्यवस्थित रेघ ओढल्या जाते, जी सर्वसाधारणपणे समाजामधल्या माणसांना सापडत नाही. म्हणून तो संस्कार लागतो की हे कायदा म्हणजे काय आहे.
तुम्ही जे कायदे करता समाजामधनं की रस्त्याच्या मध्ये काही आहे का, रस्त्याच्या मध्ये पांढरी रेघ मारलेली आहे पण काही मध्ये काही असं अडसर नाहीये, आलं का लक्षात? किंवा पूर्वी त्या रस्त्याच्या मध्ये काहीच नसायचं, डाव्या बाजूने गेलं तरी चाललं उजव्या बाजूने, पण नियम काय आहे? नीतिमान म्हणून जो माणूस त्या जाणीवेला धरून चालेल त्या तो नीतिमान, संपला. जो त्या जाणीवेला धरून चालणार नाही त्याला कायद्याचा बडगा दाखवावा लागतो, कारण तो त्याचं न चालण्यामुळे त्यांनी बेभानपणे म्हणजे जे नियम दिलेले रस्त्यावर चालण्याचे ते न पाळता तो जर चालायला लागला तर कायदा त्याला, कारण त्याच्यामुळे इतरांचं नुकसान होणार आहे. प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये ते आहे. म्हणून नीतिमान जीवन पद्धती ही जी धार्मिक जाणीवेतली आहे तो कायदाच आहे समजून घ्या एक प्रकारे. कारण ते जर तुम्ही पाळलं नाहीत, ते जर पाळलं नाहीत तर काय होईल की दुसऱ्याच्या जीवनावरती तुम्ही एक प्रकारे अतिक्रमण करता आहात, आहे की नाही? म्हणून आपल्याकडे सगळ्या व्यवस्था या सामाजिक जाणीवेतनं आणि स्वातंत्र्याला अबाधित राखत राखत केलेले आहेत. आपल्याकडची विवाह संस्था आहे की ज्याला तोडच नाहीये. खरं तर ही जी विवाह संस्था आहे आपल्याकडे याच्यामध्ये स्त्रियांचाही आदर आहे आणि इवन नवरा असला तरी त्यांनी बायकोशी कसंही वागायचं असं नाही सांगितलेलं कुठं. तिला तिच्या पद्धतीप्रमाणे तिला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे आणि बायकोनेही नवऱ्याचा आब राखून जीवन जगणं पण किती गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी त्या संस्थेमध्ये भरलेल्या आहेत की ज्याच्यातनं एक समाज व्यवस्था तयार होते. म्हणून पती हा देव मानायचा. का मानायचा? कारण पूर्वीपासून पतीवरती ज्या जबाबदाऱ्या असायच्या, आता ज्या बायकांचे पुरुष पूर्वी क्षत्रिय लोकांच्या वगैरे या कारण समाजाच्या सर्वच भूमिकांचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या, नुसत्या एकट्या भूमिकेचा विचार करून चालत नाही. ती व्यक्ती जेव्हा लढायला जात असेल तेव्हा त्या बाईच्या दृष्टीने केवढा मोठा आहे गोष्ट आहे ती. मग या दृष्टीचा सर्व गोष्टींचा विचार करून या गोष्टी केलेल्या असतात आणि त्या पाळाव्यात. आणि त्याच्यामध्ये पाप पुण्य हे ऑटोमॅटिक गोवल्या गेलेलं आहे. वाईट कृती ही पापाच्या जाणीवेत जाणार आहे आणि पुण्याची कृती म्हणजे चांगली कृती ही पुण्यप्रद होणार आहे आणि त्याचं फळ चांगल्याचं फळ चांगलं मिळणं, वाईटाचं फळ वाईट मिळणं. ही सहज गोष्ट आहे निसर्गाची, आहे की नाही? म्हणजे ऍक्शन अँड रिएक्शन या फक्त काही भौतिकातलंच लागू आहे तसं काही नाहीये. ते अधिभौतिक आणि आध्यात्मिक जाणीवेमध्ये पण ऍक्शन अँड रिएक्शन लागूच आहेत. इक्वल अँड अपोजिट असतात. फक्त ईश्वराच्या दरबारात त्या सायमल्टेनियस नसतात. बघा, न्यूटनचा लॉ कुठं कसा लावायचा हे न्यूटननी सांगायचं नाहीये. ईश्वराने न्यूटनला सांगायचंय. म्हणून न्यूटनला काय सांगितलं ईश्वरानी? तू भौतिकातला लॉ शोध, तो बरोबर आहे, त्याप्रमाणे भौतिक घडेल. ठीक आहे, ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट अँड सायमल्टेनियस, हा स्ट्रेट लॉ आहे. पण मला तो तुझा लॉ लावायचा नाहीये. तो मी रिएक्शन देईन ती केव्हाही देईन, ती माझ्या परिस्थितीप्रमाणे मी देईन. म्हणून त्या रिएक्शनला ईश्वर दाद देत नाही. लक्षात आलं? म्हणून ते नियम वेगळे, हे नियम वेगळे असो. म्हणून धर्माधर्म रूप पापापासून मुक्त होशील. कारण तुझी सुरुवात कुठं झाली? पहिल्या अध्यायाला धर्म अधर्म या जाणीवेतनं सुरुवात झालेली आहे. म्हणून तू आतापर्यंत जे सर्व ज्ञान घेत आलेलं आहे, अगदी कर्मसंन्यास झाला, सर्व गोष्टी झाल्या, प्रकृती पुरुष झाल्या, विज्ञानही तुला सांगितलं, यज्ञ स्वरूपही काय आहे, आधी यज्ञ वगैरे वगैरे सर्व तुला सांगून झाले. पण आता तुला जे सांगतो आहे ते की या सर्व धर्म आणि अधर्माच्या पलीकडे की ज्याच्यामध्ये पापापासूनही मुक्तता आहे आणि पुण्यापासूनही मुक्तता आहे.
म्हणून त्यांनी धर्माधर्म रूप पापापासून मुक्त होशील असे हे अत्यंत गूढ जे विज्ञानासह ज्ञान आहे. म्हणून या ज्ञानाला विज्ञानाची गरज आहे. हे पुस्तकी ज्ञान नाहीये, हे अनुभवात ज्ञानम असं ज्ञान आहे. ज्याचा अनुभव येऊ शकतो असं ज्ञान. आणि हा अनुभव कोणाला येऊ शकतो? जो घेऊ शकतो त्याला, ज्याला घ्यायची इच्छा आहे त्याला. देव मानणारे सगळेच आहेत हो, पण देवाचा अनुभव आलेलं कोण आहे की नाही? मग पुस्तकी ज्ञान झालं ना. आपल्या घरातला देव, आपण ज्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो, हा सगळा देव पुस्तकातला देव आहे, संस्कारातनं आलेला आहे. म्हणजे कोणीतरी रामाची उपासना करत होत म्हणून मी रामाची उपासना, मला आवडतो राम म्हणून. याला काय लॉजिक आहे का? मला हनुमंत आवडतो म्हणून मी हनुमंताची उपासना करतो. दिस इज सेन्सलेस. असं कृष्ण म्हणतायत, मी नाही म्हणत आहे. कृष्णाचं म्हणणं आहे असं आहे की नाही? मग हे किती सरळ आणि एकदम सत्य गोष्ट आहे की तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव येत असेल तर त्या हनुमंताला, त्या रामाला, त्या कृष्णाला जाणून घेऊन जो अभ्यास करतो त्याला विज्ञानमय ज्ञानाचं स्वरूप म्हटलेलं आहे. पण जेव्हा या विज्ञानात शिरतो माणूस तेव्हा हनुमंत तसा नसतोच ना. मी जसा पूजन करतो तसा हनुमंत नाहीच आहे हे कळतं. मी राम ज्या पद्धतीत धरून बसलोय माझ्या मनामध्ये तसा राम नाहीच आहे की नाही? मग त्यासाठी दासबोधकार अगदी रामदास स्वामींना सुद्धा काय रामाचं स्वरूप सांगायचंच होतं ना. फक्त दासबोधात काय सांगायचं होतं त्यांना? राम कसा आहे हे सांग. आत्माराम, त्यांनी तर त्या पुस्तकाचं नाव आत्माराम दिलं ठेवून पुढच्या, बरोबर आहे. पण रामाचं स्वरूप काय सांगितलं हो? राम काय असा होता का? कोदंडधारी, हातात धरलाय, बाजूला सीता, इकडे लक्ष्मण आहे, खाली मारुती बसलेत, नमस्कार करतायत, असा राम सांगितला का आत्मारामात? म्हणजे त्यांना राम तसा दिसलाच नाही ना. म्हणून रामदास स्वामी हे रामभक्त नाहीत असं म्हणण्याची छाती आहे का कोणाची? कारण त्यांना जे स्वरूप दिसलं ते रामाचं सत्य स्वरूप होत. सत्यावरी लटिके चौताळले. म्हणून प्रत्येक वस्तू मात्राच्या आतमध्ये जे मूळ सत्य दडलेलं आहे त्याच्यावरती हे सगळं लटिक खोट असं चौताळून बसलेलं आहे. ते काढता येणं सुद्धा अवघड आहे. म्हणून या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आहे की नाही? मग कशाला तुम्ही काय म्हणणार हे कळायला पाहिजे. म्हणून जे अत्यंत गूढ, जे विज्ञानासह ज्ञान, ते आता मी तुला सांगतो असं नाही म्हटलेलं. निर्मत्सर असं तुला सांगतो. काय आपण ग्रासलो कशाने आहोत? एक प्रकारे मत्सराने घासलेला असतो. मत्सर कशाचा आहे? म्हणजे आपलं ज्या ज्या गोष्टीची बरोबरी करत असतो किंवा जी जी गोष्ट आपल्याला हवी असते, हा एक प्रकारे आपल्यामध्ये सूक्ष्मात असणारा मत्सर असतो. कारण ती वस्तू दुसऱ्या कोणाला तरी मिळालेली असते. आलं का लक्षात? या भावनेतनं तो मत्सर आहे. म्हणून निर्मत्सर होणं ही म्हणजे सगळ्याच गोष्टीतनं एक प्रकारे बाहेर पडणे. निरागस, की जिथं कुठली गोष्ट उदितच होत नाही. मला हे हवंय, मला ते हवंय अशी गोष्ट उदितच होत नाही. ते अंकुर तर सोडाच. साधा मोड म्हणजे अंकुर म्हणा, परंतु काही नाही, बस संपलं. तुम्ही आणलेली मटकी कशी आहे? पाण्यात सुद्धा भिजवायची नाही. निर्मत्सर.
आपण पाण्यात भिजून तिच्यात मत्सर तयार करतो, लक्षात घ्या. आणि कोंब येतो ना, तो मत्सराचा कोंब येतो, बघा तुम्ही. आणि ते मत्सर चविष्टपणे खायला आपल्याला आवडतात, असं आहे. ती निरागस असते ना बिचारी. पाणी घातलं की तिला वाटतं की अरे आपल्याला आता फुललं पाहिजे, आलं ना काहीतरी तिच्या डोक्यात, मत्सर सुरू झाला. म्हणून जो जो कोंब आहे तो तो कोंब ईश्वराच्या जाणीवेतनं दुसऱ्याच्या एक प्रकारे आपण ज्याला बरोबरीच्या तुलनात्मक जाणीवेतनं एक मत्सर असतो, लक्षात. म्हणून निर्मत्सर अशा तुला सांगतो, कारण आता तुला मत्सर राहिलेला नाही. म्हणून ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगितलेल तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची. किंवा अर्जुना, जे सर्वांचे मूळ कारण आणि सर्व जीवांच्या अंतःकरणात गुप्त असलेली अशी जी वस्तू, ती मी आता तुला पुढे सांगत आहे. येणे माने जीवाचे हिये फोडावे, मग गुज कापा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, तरी परियेसी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा. बोलिली ये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. अशा प्रकारे जीवाचे अंतःकरण उघड करावे व त्यातील गुप्त गोष्ट मला का सांगावी, असे कदाचित मनुष्य स्वभावानुसार तू कल्पना करशील. कारण आता हे आपणून सांगतायत, आलं लक्षात, आपणून सांगतायत म्हणून. आणि ते थोडक्यात आपल्याला सांगतायत असं म्हणा. आपण काही कृष्णाला जाऊन विचारलेलं नाहीये की आम्हाला हे गुह्य सांगा म्हणून, तुम्ही आहे की नाही. त्याच्यामुळे ते काय सांगताय की तुम्ही या 8व्या अध्यायापर्यंत आलात. 9व्या अध्यायाची सुरुवातही सगळी आपली खूप सुंदर झाली. ज्ञानेश्वरांनी त्यांचं सगळं मानसिकता मोकळेपणाने सांगितली. आणि त्यानंतर जीवाचे अंतःकरण उघडे करावे व त्यातील गुप्त गोष्ट मला का सांगावी, असे कदाचित मनुष्य स्वभावानुसार तू कल्पना करशील. म्हणून तुम्हाला असं वाटेल की 9व्या अध्यायामध्ये हे असं का सांगितलं आहे, कारण तुम्ही 8व्या अध्यायापर्यंत आलेला आहात म्हणून 9व्या अध्यायात सांगितलं जाते. लक्षात ठेवा, पहिल्या अध्यायात नाही सांगितलेलं. पहिल्या अध्यायात आपण भ्रमिष्टच होतो, आलं का लक्षात. असं म्हणून कल्पना करायची. तर सुबुद्धी अर्जुना सांगतो ऐक, तुझे अर्जुन हे नाव म्हणजे आस्थेचेच किंवा श्रद्धेचेच दुसरे नाव आहे. आणि तू सांगितलेल्या गोष्टीचा कधीही अनादर करीत नाहीस. बघा, आता त्यांनी त्याला तरी परियेसी गा प्राज्ञा असं म्हटलेलं आहे. आता प्रज्ञा म्हणजे बुद्धी, पहिली गोष्ट लक्षात. आणि ही बुद्धी म्हणजे नुसती वरवरची बुद्धी नाहीये, लक्षात घ्या. जी बुद्धी मूळ सत्यापर्यंत जाऊन पोहोचण्याची स्फूर्ती घेऊन आलेली जी बुद्धी आहे, तिला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. नाही तर बुद्धी म्हणाल तर साधारण वरवरची बुद्धी असते, विवेक, ज्याला देहबुद्धी म्हणतो आपण. म्हणून देहबुद्धी ही मला शरीराला काय आवडतं, माझ्या शरीराला काय आवडत नाही, याप्रमाणे जो निर्णय घेते बुद्धी, तिला देहबुद्धी म्हटलं जातं, है ना. आणि त्याच्या पुढे जी बुद्धी चालते त्याच्याही पुढे, म्हणजे मला ईश्वर समजून घ्यायचा आहे आणि माझ्या ईश्वराच्या जाणीवेच्या आड जे येईल ते मी बाजूला सांगणार आहे. एवढी ताकद ज्या बुद्धीत आहे, ती बुद्धी विवेकाधिष्ठित होते आणि खऱ्या ज्ञानाला उन्मुख होते. खरं ज्ञान काय आहे, खरा मी कोण आहे, मी म्हणजे काय सुधीर पांडे का, मी मेल्यानंतर काय होणार आहे माझं,
या सगळ्याचा विचार आहे तिथं. मी मरणारच नाही असं गृहीत धरून जगत असेल तर ती देहबुद्धीच झाली ना. म्हणून मरणाच्याही पलीकडे जाऊन आपल्या जीवनाचा म्हणा किंवा ईश्वराच्या शोधाचा विचार करत जाणं, ही कशी झाली बुद्धी, ही अग्रबुद्धी होत जाते हळूहळू. म्हणजे जसं शिस पेन्सिल असते की नाही, आपण तिला एक एक छिलके उडवतो आणि टोक करतो. आता हल्ली ते भोग पाडायचं शार्पनर झालेले आहेत, परंतु पूर्वी आम्ही असं ब्लेडनी करायचो, बरोबर आहे की. तर ब्लेडनी करताना एक एक छिलका उडवायचा आणि छिलका उडवत उडवत बरोबर सर्व बाजूनी त्याचा असं निमूर्ती करायचं आणि जे शिस येईल त्या शिसाला तुम्ही प्रज्ञा असं म्हणा. आलं का लक्षात? बाकीची पेन्सिलच आहे ना, पण त्या पेन्सिलीमध्ये आत असणारी जी प्रज्ञा आहे, जी शिस आहे, पेन्सिलीने लिहिता येतं का? पेन्सिलीने लिहिता येत नाही. तिला शिस जर काढलं बाहेर तरच लिहिता येत. तसं आहे. म्हणून अक्षर ब्रह्म जर समजून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्याला आपल्या प्रज्ञेला जागृत करावं लागणार आहे. लक्षात घ्या. हा तासून त्या बुद्धीला अग्रस्थानी आणावं लागेल. आणि बहुतेक लोकांना हे नको असतं. इट इज व्हेरी सिम्पल. मी कशाला माझ्या डोक्याला त्रास करून घेऊ? माझ्या डोक्याला जेवढा आनंद वाटेल तेवढंच मी करीन, आहे की नाही? आता यांनी मगाशी गाणं म्हटलं. कुठलं गाणं म्हटलं तुमचं? तुम आशा विश्वास हमारा, बरोबर आहे की नाही? हे पेन्सिलीने म्हटलं का शिष्याने म्हटलं? हे त्यांनी सांगायचंय, आहे की नाही? पूजा पण तशीच करणारी लोक आहेत, पारायण करणारी लोक तीच आहेत. अगदी गणपती आता आले तोंडावरती, गणपती बसवणारे सुद्धा लोक गणपतीला समजून घेण्यासाठी गणपती बसवतात का? अजिबात नाही. खिरापतीसाठी गणपती, आणि तो नाही बसवला तर मला पाप लागेल, कारण आमच्या घराण्यात बसवत आले. आणि मग ते घराणेशाही इतका अहंकार की नाही, आमच्याकडे 10 दिवस पूर्ण दिवस गणपती असतो. आमच्याकडे गणपती नाही, 10 दिवस नाही, गौरी बरोबर गणपती जातात. आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या त्या गणपती जाण्याचा विशेष हे आहे, काय म्हणतात त्याला, अभिमान आहे, अहंकार आहे की नाही? काही काही लोक तर नाही, आम्ही मूर्ती वगैरे काही आणत नाही, आम्ही आपला खडा बसवतो. अरे खड्याचा गणपती बसवतात, ठीक आहे ना, म्हणजे खड्याचा बसवा, मूर्तीचा बसवा, शेवटी आपण काय खरे आहोत का काय आहोत ते बघा, एवढाच विषय आहे त्याच्यामधला. म्हणून या सर्व गोष्टी पाप पुण्याच्या जाणीवेत असल्यामुळे आपण करतो. लक्षात घ्या. आपण कधी असा विचार करत नाही, नाही काही नाही, मला गणपतीचं दर्शन झाल्याशिवाय आणि गणेशाचं स्वरूप कळल्याशिवाय मी गणपती बसवणारच नाही. हॅव यू गॉट असा विचार जरी येतो कधी आपल्या डोक्यात? नाही बसव, मग मी त्यासाठी वर्षभर तळमळीन. या वर्षी नाही बसवणार, पण पुढचे 365 दिवस मी क्षण क्षण त्या गणपतीसाठी घालीन. लक्षात घ्या, सत्य आहे, ज्या दिवशी गणपतीची स्थापना असेल त्या मुहूर्तापर्यंत तुम्ही तग धरा, तुमच्या लक्षात येईल की गणेश स्वतः येऊन बसले तिथे तुम्हाला दिसते. तुम्ही मूर्ती आणा किंवा आणू नका, काय पाहिजे, पण एवढं शिस कोण बाहेर काढणार हो? प्रॉब्लेम तो आहे. 365 दिवस देवाची उपासना, तेही प्रत्येक क्षणाला. एवढा अवघड देव पाहिजे कशाला? वी आर नॉट इन नीड. गरज काय देवाची आयुष्यात? असा विचार असतो. म्हणून ते काय म्हणतायत, अशी प्रज्ञा ज्याची जागृत झालेली आहे, त्यामुळे सुबुद्धी अर्जुना सांगतो ऐक,
तुझे अर्जुन हे नाव म्हणजे आस्थेचेच किंवा श्रद्धेचेच दुसरे नाव आहे. आस्था आणि श्रद्धेचे तुझे दुसरे नाव आहे. आस्था किंवा श्रद्धेचेच दुसरे नाव अर्जुन असं आहे. बघा, म्हणजे किती पराकोटीची श्रद्धा श्रीकृष्णावरती अर्जुनाची असेल याचा विचार करायला पाहिजे. कारण असं का ज्ञानेश्वरांनी म्हटलं असेल याच्यामध्ये, त्याला काहीतरी अर्थ आपल्याला शोधता यायला पाहिजे. कारण अर्जुनावरती त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट आली आणि ती संकट सर्वसामान्य माणसाच्या जीवनातली नव्हती. ती संकट एका राजपुत्राच्या जीवनातली, राजा या जाणीवेपर्यंत पोचू शकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातली होती. लक्षात घ्या. जसं संभाजी महाराजांना समजू कोण शकतो? जे शिवाजी महाराजांच्या जाणीवेतनं शिवाजी महाराजांना समजतात आणि त्यांचा मुलगा संभाजी, म्हणजे त्याची भूमिका म्हणजे एक राजा, आणि त्या राजाला दिलेला औरंगजेबानी त्रास, नाही तर काय एखाद्या मावळ्याला धरून त्यांनी त्रास दिला असेलच की, देऊ शकला नसता का? पण संभाजी महाराजांनाच का त्रास? असा विचार करा की त्याचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेवर होत असतो. संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम आहे आणि तो परिणाम अजूनही त्याची शल्य ज्यांच्या हृदयात आहेत त्यांनाच ती जाणवणार आहेत. जे दगडी हृदयाचे ते नुसते टेंबा मिळवतील. संभाजी महाराज काय अजून त्यांच्या नावाने काही संस्था काढतील वगैरे वगैरे, पण संभाजी महाराजांना काय दुःख झालं असेल आणि त्याचं कारण, त्याच्या पाठीमागे काय असेल, या सगळ्याचा विचार करावा लागणार. कारण इतक्या काही साध्या गोष्टी नाहीत ना. त्यांच्या संभाजी महाराजांचा जो शेवटचा काळ झाला, तो काळ आपण त्या विचारात जरी गेलो तरी आपल्याला त्रास होईल. पण याही स्थितीमध्ये संभाजी महाराजांनी आपली नैतिक धार्मिक जाणीव जोपासलेली होती. लक्षात घ्या. त्याप्रमाणेच आणि त्यांचं जीवन संपलं समजा तिथं. मग पुढचा जन्म संभाजी महाराजांचा कसा आला असेल तुम्ही विचार केला. पुढचा जन्म त्यांचा आपल्या आता लक्षात येऊ शकत नाही किंवा आपण असं म्हणू शकत नाही, कारण तशा प्रकारचा व्यक्तिमत्वाची तीच ही असेल किंवा असं आपण, कारण आपण अज्ञानी आहोत बेसिकली. कारण हा संपूर्ण रूट जो चालतो अव्यक्तातनं जीवात्म्याचा, हा आपण डिकोड करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? किंवा तो ट्रॅक करू शकत नाही. आज आपण काय ट्रॅक करू शकतो की तुम्ही याच्या काय कुठली वस्तू आली, हा कुठलं पार्सल आलं, पार्सल येतं आलं बरोबर, कुठल्या कंपनीचं आलं, कुठल्या कंपनी, अमेझॉन, बरोबर आहे की नाही? अमेझॉन वरून येणार पार्सल, अमेझॉन वरनं आलेलं पार्सल, हे पार्सल आपण ट्रॅक करू शकतो. ट्रॅक करू शकतो की नाही असं मला म्हणायचंय. बंद करा जरा. तर ते पार्सल आपण ट्रॅक करू शकतो, पण आपल्या स्वतःच्या जीवात्म्याचं ट्रॅकिंग आपल्याला करता येत नाही. लक्षात, म्हणजे ते सगळं अव्यक्त आहे, अपरेचं कार्य आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि त्याच्यामध्ये ईश्वराचे नियम जसे चालले असतील तसे.
तर त्या जीवात्म्याला आपल्याला ट्रॅक करता येत नाही. आणि त्याच्यामुळे इथं जो आपला आहे विषय तो श्रद्धेचा चालू आहे लक्षात. त्याच्यामुळे त्यांना ईश्वराच्या जाणीवेतली श्रद्धा त्यांची किती पक्की असेल याचा विचार करा. हे थोडस उदाहरण मी वेगळं दिलं तुम्हाला, परंतु त्या याच्यामधली ती श्रद्धा त्यांना पुढच्या जन्माला घेऊन जाते. आणि त्याच्यामध्ये ते पुढे कुठले सत्पुरुष म्हणून जन्माला आले असतील हे आपल्याला सांगता येत नाही, पण ते नक्की सत्पुरुष म्हणून जन्माला आले असतील. आणि त्यांच्या भूमिकेतनं एखाद्या वेळेला हे पेशव्यांच्या रूपातही आले असतील. मी असं म्हणू शकतो की त्यांनी अटके पार झेंडे रोवणारे बाजीराव सुद्धा एखाद्या वेळेला संभाजी महाराज असू शकतील. कारण ही सगळी नावं किंवा आडनावं, जाती जमाती या फक्त माणसाच्या लेखी आहेत. ईश्वराच्या दरबारात हे काही नाहीये, लक्षात ठेवा. असा तुम्ही विचार केला तर बाजीरावामध्ये एवढे मोठे गुण का आले? त्याला कारण संभाजी महाराज असू शकतीलच ना. मग संभाजी महाराज म्हणजे ईश्वराने निर्दोष न्याय दिल्याशिवाय ईश्वर राहणारच नाही, हेही तितकेच खरं आहे. विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. जेव्हा तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विचार करता तेव्हा त्यातली आध्यात्मिक भूमिका कळते. नानासाहेब पेशवे, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे हे कोण होते आहे की नाही? मग तानाजी मालुसरे कोण होता? बाजीप्रभू देशपांडे कोण होते? दादाजी कोंडदेव कोण होते? स्वराज्यासाठी मरणारीच माणसं होती ना ही. मग ते जीवात्मे राष्ट्रभक्तीने गेले, स्वराज्य घडवण्यासाठी गेले. मग त्या कुठल्या पुण्याच्या पाप पुण्य सोडून द्या, पण जीवात्म्याच्या जाणीवेतनं आध्यात्मिक भूमिकेच्या दृष्टीने प्रकृतीने त्यांच्यावरती निर्दोष न्याय दिला असणार. म्हणूनच हे पुढचे सगळे लोक तयार होत असतात, होत असावेत. मी क्लेम करत नाहीये या गोष्टी, पण असा विचार का करू नये असं मला म्हणायचंय. असा विचार केला म्हणजे आपल्या लक्षात येईल की समाजामधला जातीभेद किती चुकीचा आहे. कारण जो ईश्वर सुद्धा मानत नाही तो आपण मानतो ना. आणि कोण मानतो? तर आपली समाज व्यवस्था ज्या राजकारण्यांच्या हातात आहे ते मानतात म्हणून आपण मानतो. नाहीतर आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपल्याला काय फरक पडतो आहे की नाही? म्हणजे तुम्ही सर्वांनाच चांगलं म्हणा अशी सद्भावना सर्व समाजात असते. परंतु याला वाईट म्हणा, त्याला चांगलं म्हणा, याला डोक्यावर बसवा, या समाजाला खाली न्या, हा सगळा पुढाऱ्यांचा विषय आहे, ज्यांना सो कॉल्ड लीडर्स असं आपण म्हणतो. परंतु ईश्वराला काहीच नाही घेणं देणं, तो त्याच्या पद्धतीत चालणार आहे. कारण त्याला माहिती आहे की ही लोक नुसतेच बुडबुडेत आहे, यांच्या कोणाचाच अर्थ नाहीये. त्यामुळे त्या दृष्टीने ते काय म्हणतायत की आस्थेचे किंवा श्रद्धेचे दुसरे नाव आहे. कारण मी हे का सांगितलं, उदाहरण दिलं तुम्हाला, कारण अर्जुनाला त्याच्या जीवनामध्ये लहानपणापासून त्याचे विरोधकच होते. लक्षात घ्या, अर्जुनाला विरोध करणारे किती लोक होते बघा. तो प्रिय काही लोकांना होता, ते त्याच्या बंधूंना प्रिय असेल, मी काही नाही म्हणत नाहीये, पण द्रोणाचार्यांना प्रिय असेल, पण द्रोणाचार्यांना अर्जुनच का प्रिय? या भूमिकेतनं त्याचे विरोधक किती होते दुसऱ्या बाजूला, याचा विचार करा. म्हणजे 5 भाऊ त्याच्या बरोबर असतील, 4, परंतु 100 लोक त्याच्या विरुद्ध होती. आणि त्याच्यामध्ये अजून एक, मग पुढे कर्ण झाले, हे झाले, ही लोक परत अजून वाढत गेली त्याच्यामध्ये. तेवढा विरोधकांचा समुदाय त्याच्या बाजूने होता का? आणि नुसते साधे विरोधक नव्हते, पुढे पुढे तर त्याच्या मरणाची वाट पाहणारे विरोधक होते. मग मला तुम्ही सांगा, या सगळ्या गोष्टीमध्ये अर्जुनाच्या मनाला किती त्रास झाला असेल आपण विचार करतो का कधी?
आपण आपल्याच त्रासाला धरून बसतो. म्हणून अर्जुनाची मानसिकता फक्त कृष्णालाच कळली होती. म्हणून ते मित्र का होते? कारण या सगळ्या याच्यामध्ये अर्जुनाला समजून घेणारा कृष्ण होता आणि त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये एक आधार म्हणून एक मित्र या जाणीवेतनं सुद्धा आणि नंतर पुढे एक गुरु सद्गुरु या जाणीवेतनं, म्हणून अर्जुनाच्या बाबतीत कृष्ण हा मित्र ते सद्गुरु ते परब्रह्म अशा प्रवासातलं व्यक्तिमत्व आहे. किती वेगळं आहे ना, किती वेगळं आहे, तुम्ही विचार करा. त्यामुळे याच्यामध्ये तो काय, म्हणून तो काय म्हणतायत की तुझे अर्जुन हे नाव म्हणजे आस्थेचेच किंवा श्रद्धेचेच दुसरे नाव आहे. कारण अर्जुनाची कृष्णावरची श्रद्धा, आस्था, प्रेम हे कोण दाखवू शकेल का? आपल्याला सुद्धा कृष्णाबद्दल एवढं प्रेम नसतं जेवढं अर्जुनाला असेल. विचार करायला पाहिजे. आपल्याला वाटतं गोप गोपिकांना प्रेम असेल, पण गोप गोपिकेंचं प्रेम हे वेगळ्या भूमिकेतलं होतं आणि अर्जुनाचं प्रेम हे फार वेगळ्या भूमिकेतलं होतं. म्हणून गोप गोपिकांना सुद्धा पुढे म्हणजे त्यांची जी भक्ती ती पराभक्तीच्या पुढे गेली असेल तरच त्यांना कृष्णाने जवळ केलेलं आहे. तोपर्यंत कृष्णाने त्यांना जवळ केलेलं नाही. आणि त्यासाठी त्या पराभक्तीमध्येच तुझ्या जे राहू शकतील त्याच गोपिकांना त्यांनी स्वतःपासून दूर ठेवलं. ज्या त्यापर्यंत येऊ शकत नव्हत्या त्यांना तर सोडूनच दिलं. म्हणजे कृष्णाने काय सर्व गोप गोपिकांना जवळ केलं असं काही म्हणण्याचं कारण नाही, असा काही इतिहासही सांगत नाहीये. परंतु मथुरा सोडून गेल्यानंतर जेव्हा तो द्वारकाधीश झाला आणि नंतरच्या सर्व प्रवासामध्ये एकाही गोप गोपिकेला तो भेटलेला नाही. लक्षात घ्या, एकाही. म्हणजे अद्वैत जाणीवेतनच तुम्ही माझ्याशी भक्ती करू शकत असाल तरच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल. आणि अशा ज्या गोपी होत्या त्या गोपींच्या प्रेमामध्ये बहे गए कोटी कबीर असं म्हटलं जातं. एक गोपी के प्यार में बहे गए कोटी कबीर. मग किती अवघड आहे ना हे, किती अवघड आहे हे, लक्षात घ्या. म्हणून ईश्वराचा अनुभव घ्यायचा आणि त्यानंतर ईश्वराची आयुष्यभर भेट नाही घ्यायची है ना. आणि तरीही मरेपर्यंत त्याच ईश्वराला अद्वैत जाणीवेतनं समजून घेत घेत जीवन जगत राहायचं. आणि देह आणि मग देहा पाठी मजसी एकची होय या जाणीवेत जायचं. म्हणजे प्रेमाची भूमिकाच खूप वेगळी आहे. म्हणून कृष्णाने सुद्धा जेव्हा देह ठेवला तेव्हा अर्जुनाला पाठवून दिलं, बोलून घेतलं, सांगितलं यांना घेऊन जा तू तिकडं, आणि एकटे गेले. फक्त उद्धवाला सांगितलं शेवटचं आहे की नाही, कारण तो त्याला ज्ञानी भक्त करायचं होतं त्यांना. म्हणून शेवटचं जे भागवत आहे 11 स्कंद ती उद्धव गीता म्हणून आहे. गीताच आहे पण ते उद्धव गीता आहे. ज्ञान तेच आहे पण त्याच्या कुठल्या संपुटात बसवलेला आहे. ती गंध कुपी वेगळी आहे असं म्हणू, खालचा शब्द नवीन ती गंध कुपी वेगळी आहे असं म्हणूया आहे की नाही. त्यामुळे हे खूप समजून घ्यावं लागतं. म्हणून तू आस्थेची संज्ञा आहेस, श्रद्धेचे दुसरे नाव आहे आणि तू सांगितलेल्या गोष्टीचा कधीही अनादर करीत नाहीस. म्हणून कृष्णाने सांगितलं तर त्या गोष्टीचा कधीही अनादर होत नाही. त्यांनी केला नाही, अर्जुनाने है ना. म्हणजे त्याची तो जो भाव समजून घेण्यासारखा आहे. नाहीतर आपण काय अनादर करण्याच्या बाबतीत पटायचंच असतं आहे की नाही.
ठीक आहे, त्यांना सांगितलं त्यावेळेला, पण त्यांना काय एवढं काही कळत नाही त्यांना, जाऊ असं म्हणून आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांना सोडून देतो तशीच, आहे की नाही? असं केलेलं असतं ना आपण. त्यामुळे पण अर्जुन समजणं किती अवघड जाईल याच्यात. पण अर्जुन होणं खूप अवघड आहे, लक्षात. इतकं सोपं नाहीये ती, आणि त्यासाठी ती प्रज्ञा लागते. प्रज्ञा जी आहे ती, कारण बौद्धिक जाणीव आहे ती, त्या बौद्धिक जाणीवच सुसंवेद्य करू शकते ईश्वराला. म्हणून आपल्यामधला बुद्धीचा विकास प्रज्ञान जाणीवेपर्यंत जातो, आणि प्रज्ञान जाणीव ही विज्ञानाच्या अगदी अलीकडची जाण आहे, की त्याच्यानंतर विज्ञानच आहे, अनुभव. मग त्याच्यामध्ये त्या बुद्धीमध्ये भाव पण आहे, ज्ञान पण आहे, आणि आता याच्या पलीकडे काही नाही होऊ शकत, बस अनुभव, दॅट्स इट, असा प्रकार येतो. त्यामुळे तो विषय खूप सुंदर इथं त्यांनी सांगितलाय प्रज्ञान जाणीवेचा. असो, म्हणून गूढपणा आपुले मोडो, वरी न बोलणेही बोलावे घडो, परी आमुचिये जीवीचे पडो तुझ्या जीवी. आगा थानी कीर दूध गुड, परी थानासीची नव्हे की गोड. म्हणून सरोका सेवी तयाची चाड, जरी अनन्य मिळे. म्हणून ते ज्ञानाचे गुप्तपण नाहीसे होवो, व बोलण्याजोगे नाही ते बोलावे लागो. पण माझ्या अंतःकरणात जी गुप्त गोष्ट आहे ती तुझ्या अंतःकरणात प्राप्त हो. म्हणून हे तू मौनातला संवाद असल्यासारखं समजून घे, असं म्हणायचंय थोडक्यामध्ये. तू हे ससंवेद्य करून घे, मला काय बोलायचंय. म्हणून शब्दांच्या पलीकडची, शब्दांच्याच आधारे पण शब्दांच्या पलीकडली ही भाषा आहे, की जिथं बोलणारा शब्द बोलतो, निशब्द होतो, ऐकणारा पण शब्द ऐकतो आणि निशब्द होतो, अशी भूमिका आहे. ती मौन जाणीवेत जाते, दोघही मौन जाणीवेत जातात. तर ते तू समजून घे असं ते म्हणतायत. बा अर्जुना, दूध स्तनातच असते, पण स्तनाला त्याची गोडी मिळत नाही. म्हणून दुधासाठी तळमळणाऱ्या व आईवर विसंबून असणाऱ्या लेकराची इच्छा पूर्ण होवो असे आईला वाटते, आहे की नाही? हा असा त्यांनी त्याचा संदर्भ दिलेला आहे. म्हणून मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले. म्हणो ये काय, या लागी सुमन आणि शुद्धमती. जो आनंदकू अनन्यगती, पैगा गोपेही परितया प्रती. चावळी जे सुखे. बर का, कणगीतून बीजाचे धान्य काढून जर उत्तम मशागत केलेल्या जमिनीत ते पेरले, तर ते व्यर्थ सांडले गेले असे म्हणता येईल काय? आहे की नाही? तर ते म्हणता येणार नाही. म्हणून मी जे तुला ज्ञान देतो आहे, ते ज्ञान तू जर ससंवेद्य केलंस, ते तुला दिलं गेलं, तर ते व्यर्थ गेलं असं मी म्हणू शकत नाही. कारण तू स्वतः श्रद्धा म्हणजेच तू आहेस जणू काही, आणि तुझी प्रज्ञानमय जाणीव आता पूर्णपणे शुद्ध अशा स्थितीमध्ये आलेली आहे. म्हणून मी म्हणतो, म्हणून जो शुद्ध मनाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा आणि अनन्य आहे, अशाला जिव्हाळ्याची गोष्ट खुशाल सांगावी. बरोबर, असं अर्जुनाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आता इथं आपण थांबूयात, आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.